तर आज आई भरलेल्या वांग्याची भाजी करणार होत्या. त्यासाठी आईंनी काळा मसाला तयार करून घेतला. त्यात जिरं मोहरी घातलं. त्यानंतर त्यात कोथिंबीर आणि तर्रीवाली लाल मिरची पण घातली. तर जो काळा मसाला तयार केलेला होता ना, तर ते वांग्यामध्ये भरून घेतला अगोदर आणि थोडासा बाजूला काढून ठेवला. भरलेली वांगी जे काळा मसाला भरलेला होता ना, ती वांगी तेलामध्ये फ्राय करून घेतली. त्यानंतर त्यात तो जो काळा मसाला होता तो घातला आणि मस्त असं फ्राय करून घेतलं. इतकं भारी वाटत होतं ना आणि किती छान सेंट येत होता ना, मस्त एक नंबर. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये गरम पाणी टाकलं थोडंसं आणि आईंनी त्यात घातलं म्हणजे ते वांगे शिजतील आणि थोडंसं अजून पाणी टाकलं त्यात. त्यासोबतच आई जिरा राईस पण करणार होत्या. तर त्यासाठी आईंनी थोडंसं तेल घातलं, जिरं घातलं, हिरवी मिरची घातली, कढीपत्ता घातला आणि थोडंसं कोथिंबीर पण घातलं. त्यानंतर ना आईने गरम केलेलं पाणी टाकलं आणि त्यात तांदूळ टाकले आणि वरतून थोडंसं मीठ घातलं. त्यानंतर ना आईंनी कुकर न लावता त्याच्यावर फक्त झाकण ठेवलं. कारण अगोदर तांदूळ थोडेसे हे होऊ द्यायचे, सगळं पाणी आटू द्यायचं. त्यानंतर ना कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि एक शिट्टी येऊ द्यायची. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.